आणि मला असं वाटतंय जरांगे पाटील गठुडे घेणारा नेता दिसत नाही. नाही तर गठुडे घेणारा असता तर बुवा मागच इजला असता. शासनानं लय गठुडे दिले असते त्याला, गपचिक बसला असता बिचारा महात्मात. आणि सत्तेच्या बळावर मस्ताळड सत्तेच्या बळावर. आणि एक चूक केली. तशा चुका त्याच्या नऊ येता सगळ्या सांगायला गुत्त थोडं घेतलं मी. मोबाईल येत ना तुमच्याकडे भितडासारखी इचकी जा ना. एका चुकीमुळं अमृत खराब झालं. फार प्रयत्न केले अमृत शुद्ध होत नाही होत शुद्ध अमृत. जनता हाय 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 करू लागली. जनतेच्या मनात आल्यावर मोठाल्यांनी उग बसलं पाहिजे. किती छोटे आहेत जरांगे पाटील. मला जर आडवं चिरलं ना, असं चिरलं तर जरांगे पाटलाच्या 4 पटीनं मोह मास जास्त आहे. असं एकदा चिरायचं ना, असं एकदा चिरायचं, बरोबर चौपट भरण मी चौपट. त्या कीर्तनाला लोक किती येतं? आज 45,000 लोक होते येवल्याला त्यांच्या सभेला. 45,000. कोणाला बारीक समजायचंच नाही. जरा जुरा पैसे आलेले ते जरा लहान लोकायला काका कोपरा हाणतेत. कोपऱ्या ते तंगडे मोडतील, येड्यावानी करी जाऊ नको. कोणाला लहान समजी तू का? मोठाले लाकडायनं किती शहाणपणा केला तर पेटतच नाहीत. त्याला फुकायसाठी बारकाले लाकडं टाकावं लागतात. तेव्हा मोठाले लाकडं पेटत असतात. नाही म्हणावं कोणाला साधं. हा म्हणू नाही साधं. काय हैराण जनता आहे, बेजार आहे इंद्र. अहो जरांगे पाटलाच्या गाडीवर जेसीबीनं टाकलेला गुलाल सरकवायला 20 माणसं येत. गुलाल सरकवायला आणि फुलं सरकवायला. काय बुलंद तोफ येते. जा 14 तारखेला ज्याला शक्य असेल त्यानं जा जा जा. आपल्या शेजारी जर गरीबाचे 4-2 मुलं असतील तर ज्याच्याकडे ताकद असेल का त्यानं त्या 4-2 गरीबाच्या पोराला स्वतःच्या पैशानं गाडी करून द्या आणि जा जा लावावरणी लावा. भविष्यात कालांतराने आदरणीय सज्जन सात्विक सदाचारी पुण्यशील शासनाच्या मनात आलं आणि एखादा गोष्ट जर बऱ्यापैकी समाजाला दिली तर भविष्यात आपण गेल्याच्या नंतर आपले नातू म्हणतील माझा आजोबा जरांगे पाटलांच्या सभेला गेलता, माझे बाबा जरांगे पाटलाच्या सभेला गेलते, माझे काका जरांगे पाटलांच्या सभेला गेलते. आपण मेल्यावर सुद्धा आपले नातू पंतू म्हणतील लावावरणी विठाला विठाला परेशान जनता आहे. शंभर मुसलमानाची टीम तयार झाली. 100 त्याच्यातले 5 माझ्या परिचित चांगल्या प्रतीचे मेकॅनिक आहेत. त्यांनी नंबर व्हॉट्सअप केलेत. सभेला येणाऱ्या कोणात्या एखाद्याची गाडी पंक्चर झाली, एखाद्याचा नट तुटला तर 1 रुपया न घेता आम्ही गाडी दुरुस्त करू. मुसलमानाचे मेकॅनिक 100. नाश्त्याची व्यवस्था केली मुसलमानानं. आपण नुसतं जायला काय हरकत आहे का नाही? काय हरकत आहे जायला? आणि मला असं वाटतंय जरांगे पाटील गठुडे घेणारा नेता दिसत नाही. नाही तर गठुडे घेणारा असता तर बुवा मागच इजला असता. शासनानं लय गठुडे दिले असते त्याला, गपचिक बसला असता बिचारा महात्मात. पण नाही, ते गठुडे घेणारा महात्मा नाही. कानात बोलूच नको म्हणला ते माणूस. हा माईकवर बोला. पाहिला म्या. नाही तर म्या लय झळकालेले पाहिले. गठुडे घेतले की दुसऱ्या दिवशी शांत होते की नव्हतेच, इजलेच ते. पण बरा माणूस आहे. विठाला विठाला परेशान
जनता इंद्राला विचारलं काय खावं काय खावं. इंद्राची मस्ती जिराली आणि इंद्राने एक संन्याशी बोलून घेतला. कोण संन्यासी? त्या संन्याशाचं नाव, तो नुसता संन्यासी नाही, तो वारकरी संन्यासी होता. वारकरी संन्यासी, त्याचं नाव नारद आहे. नारद. ज्या मंदिरात आपण कीर्तन करतो ते मारुतीरायाचं मंदिर. हा संन्यासातला एक नंबरचा संन्यासी आणि वारकऱ्यातला एक नंबरचा वारकरी. मी नाही म्हणत, मी नाही, पैठणचे मालक. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. मारुतीराय 11वे रुद्र आहेत. रुद्र कोण असतो? शिव, भगवान शिवशंकर. बरं, शिरोमणी जरी भगवान शिवशंकराचे अंश मारुतीराय भगवान शिवशंकर असतील तरी पण मारुतीराय वारकरी आहेत. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ मारुतीराय. तसे वारकऱ्यामध्ये त्या काळात सुरेल भजन करणारा संन्यासी नारद तुंबर सामगायन करी. नारद तुंबर, नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर आणि नारद सोबत भजन म्हणायचे. भजनच शिवजीने मृदंग नावाचं वाद्य शिवजीने आरक्षित केले महाराज. शंकरांनी शिक्कामोर्तब केलंय. वारकरी संप्रदायात हेच वाद्य पाहिजे. शिवजीचं ठाम मत आहे त्या वाद्यावर. नाही कोणाची हिंमत वाद्य बदलायची, इतकी ताकद आहे त्या वाद्यात. असा एक सुरेल गायन करणारा, नित्य नामस्मरण करणारा, त्या संन्याशाला शर्टच नाही म्हणजे खिसा नाही. असा बिना खिशाचा संन्यासी देवर्षी नारद. आणि नारदाचं पाचारण केलं आणि पायावर डोकं ठेवलं. महाराज काही म्हणा पण आमची जनता मरावा तर ते अमर आहेत. स्वर्गातले मरत नाहीत ना, ते अमर आहेत. पुण्य संपल्यावर पाठीत लात घालून खाली यावं लागते. जेव्हा पुण्याची येऊ लागती पुण्यक्षया धोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. खाली यावं लागते, मरत नाहीत. पेचेन खालाच नाही काही. अमृत खराब झाले. वारकरी संन्यासाच्या पायावर डोकं ठेवलं. वारकऱ्यात लय मोठी ताकद आहे. फक्त नीट राहायला पाहिजे आमच्या लोकांनी. बाळू महाराज जर मुंबईपासून पायी पायी निघला, एखादा दिवस राहील का त्या दिवशी त्याला भाकरी भेटणार नाही. नुसतं कळावं त्यानं टाकावं पेपरला, नाही तर व्हॉट्सअपला, मी मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत मला भारताची यात्रा करायची असं जर ठरिलं तर रस्त्यात गावरान तुपाचे नैवेद्य येतील. मला चपात्या येतील, भाकरी येईल, शिरा येईल, पुऱ्या येतील. कशाची ताकद. मी स्वार्थापोटी का होत नाही पण देवाचं नाव घेतो. इतकी किंमत, इतकी किंमत. काय वारकऱ्यातली ताकद आहे सज्जनांनो. वारकऱ्याची बरोबरी ब्रह्मवेत्ता करू शकत नाही. ऐशे ब्रह्मवेत्ते या परंपार. आपल्याला तर चारच माहित आहेत. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीसी जानोनी हरी झाले. चारच माहित आहेत आपल्याला, चारच. अशा अपरंपार ब्रह्मवेत्ते नामधारकाची बरोबरी करू शकत नाही. ही ताकद आहे नारदांची. प्रणाम केला. एक लाल दिवा नाही, एक नाही 222 लाल दिवे एकट्याच्याच गाडीला. आणि तो मंत्री एका वारकऱ्याच्या पाया पडतो. जगताप काका काय काम? आमरस शुद्ध करा.
काय त्यांचा महिमा वारंवार सांगतोय. नारदानं सांगितलं अमृत शुद्ध करण्याची काय म्हणले असतील ती शक्ती युक्ती माझ्याकडे नाही, पण अमृत शुद्ध करणारी व्यक्ती मला माहिती आहे. मला माहिती आहे अमृत शुद्ध करणारी व्यक्ती. ठीक आहे, कोण आहे? मंगळवेढा नावाचं गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा नावाचं गाव आहे. चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूरच्या शेजारी तिथे एक वारकरी राहतात आणि ते हे अमृत शुद्ध करतील. चोखवा इंद्र म्हणे देवर्षी नारद त्यांचा बंगला किती मोठा आहे. हे बरेच लोक महाराज मोठ्या गाडीत आला की त्याला मोठं म्हणतात. डोक्यातला हे विचित्रपणा काढून टाका. महाराजाच्या अंगावर सोनं किती आहे, तो किती भारीचे कपडे घालतोय, त्याला किती भारीची गाडी आहे, याच्यावर त्याला मोठं म्हणायचं नाही. त्याचं अंतकरण किती शुद्ध आहे याच्यावर त्याला मोठं म्हणत असते. त्याचं आचरण किती शुद्ध, जाऊ द्या अंतकरण तपासायची काय ताकद आहे कोणात, पण आचरण आचरण ज्याचं आचरण गोड आहे त्याला शुद्ध म्हणायचं, त्याला चांगलं म्हणायचं. इंद्र म्हणे ते तर झोपड्यात राहते. नारद म्हणले तुम्हाला डॉक्टर होऊन काय गरज आहे? एक 35 मजल्याचं हॉस्पिटल एका डॉक्टरचं. पायऱ्याहून जाता येतं का? लिफ्ट बटन दाबलं की टर 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 वरी, बटन दाबलं की सनसन सनसन खाली. 35व्या मजल्यावर पायानं जायचं, धाप लागूनच मरण वरी माणूस, औषध तर लांबच राहिलं. असा 35 मजली हॉस्पिटल त्याचं. आणि रानात एक जणाचं झोपडं. चोळून औषध दिलं कीच गुण येत होता. यानं चोळून इंजेक्शन दिलं तरी गुण येत नव्हता. मग कोणता डॉक्टर तुमच्या कामाचा? तुम्हाला काय करायचं त्याच्या बंगल्याहून? त्याचं लग्न झालंय, त्याला पोरगी द्यायची तुमची, त्याला काय गरज आहे त्याच्या वैभवन? काय नाही. तुम्हाला गुणाशी मतलब आहे. एक पुरावा सहज मांडतो तुमच्या पुढे. बाईनं मुलाला पाठीलं, बाळ्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत उद्या, त्यांना पुरणपोळी करायची, हरभऱ्याची डाळ आपल्याकडे आहे, पण गुळ आपला संपलाय, तू वाणी दादाच्या दुकानावर गुळ घेऊन ये. पोरानं इतकंच ऐकलं. आईनं सांगितलं बाळ्या तू वाणी दादाच्या दुकानावरून गुळ घेऊन ये. तर बाळ्याने 50ची नोट नेली. म्हणजे ते बाळ्या त्या बाईचा बाळ्या, मी नाही. 50ची नोट नेली. दुकानदाराला म्हणला पहिली गोष्ट तुमच्याकडे गुळ आहे का? हो आहे गुळ. मग तुम्ही वाणीच आहेत का? ते म्हणले हो. तुमचे वडील बी वाणीच होते का? गुळ द्याला असेल का त्या वाण्यानं? त्यानं गुळ मोजायचं जे माप होतं का तेच फेकून आणलं. आपणाला की काम वाण्या घरी गुळ, आपणाला की काम वाण्या घरी गुळ, त्याचे याती गुळ काय काय की जे त्याचे याती गुळ पुसोनाये. आपल्या घरी आपणाला गरीब इतका विचारा गुळ गावरान आहे का, सेंद्रिय गुळ आहे का, इतका विचारा. त्याच्या जातीहून काय संबंध आहे आपल्याला? काय गरज आहे त्याचे याती कुळ पुसू नये? काय गरज आहे का आपल्याला? मग तुम्हाला गुणाचे महत्व आहे. इंद्रा, अमरेंद्र, हे देवेंद्र, त्याचेच नाव आहे बरे. तुला फक्त गुणाशी महत्व आहे. त्याचं किती मजली हॉस्पिटल आहे तुला त्याच्याशी काय घेणं? पण काय होतं माहितीये का, मोठाले माणसं फक्त कधी कधीच वाकत आहेत. उभे राहिले हो, उभे राहिले हो. जे सकाळी पाणी नेत नाही त्याला पण म्हणतात माझ्या लक्ष ठेव. काका चांगला अनुभव आहे तुम्हाला.
इथं बऱ्याच लोकांचे चेहरे पाहिल्यावर कळतं मी का गांजा ओढतो का माझ्या गोळ्या संपल्यात. ए सुहासारखी माणसं, पण त्या 15-20 दिवस कोल्यासारखं व्हावं लागते, त्याला कोल्यासारखं व्हावं लागते. वाघासारखी माणसं, परिस्थिती तशी असती, कोल्ह्याच्या रूपात जावं लागते. कोल्ह्याच्या यडगळाईच्या पण पाया पडावं लागते. ध्यान ठेवा बरं, ध्यान ठेवा. आज इंद्राला ती येळ आलती. नारदानं सांगितलं जा अमरेंद्र, जा 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 जा. लय भोगी माणूस होता इंद्र. एका घरी गेलो, ते म्हणले आमच्या इथे ही जेवढी भिंत आहे का एवढी टीव्हीच आहे. एकीकडचं भिताड टीव्हीच होती. मी म्हणलं हिला बटन, ते म्हणला बटनाचा संबंध नाही, मी डोळे मिचकिले कीच चालू होती. म्हणजे त्याच्या डोळ्याचे सेन्सर टीव्हीशी जुळलेले होते. कस काय टीव्ही वाटली, म्हणलं मी नाही मानित. त्याला माहीतच नाही बाळ्या किती रगिले म्हणून. त्याला वाटलं असा जगाने गायल्या गुंग्या सटाके आणणार. म्हणलं मी या टीव्हीला मोजीत नाही. कस काय, म्हणलं ह्या टीव्हीत मेलेले हिरोने दिसतात. 19 वर्षापूर्वी भिताडावून पडलेली हिरोनी आता याच्यात दिसायली. मला ती टीव्ही माहित आहे. रंभे आयशा नाचणी, तिलोत्तमा मेनका उर्वंशी रंभा, अशा भोगातला तो. चिंतामणीच्या सडका, कल्पतरूची उद्यान, कामधेनूची खिल्लार, एवढ्या वैभवातला ते. लय ऐरावत हत्ती बसायला त्याला. बायको शची, शची काय अधिकारी बायको होती इंद्राची. महाराज ह्या इंद्राच्या पत्नीने पुढच्या जन्मात पंढरपुरातल्या मालकाला इकत घेतलं होतं. इकत 6 बायका आहेत देवाला इकत घेणाऱ्या. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. आयुष्यभराच्या किंवा जन्मभराच्या श्वासाइतके मोजिले दाम, बाई मी विकत घेतला श्याम. पंढरपुरातल्या मालकाच्या कपाळावर बसली गोपी राधा, ही इंद्राची पत्नी यशाची. कपाळावर बसली, कपाळाव कपाळाव. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, सामान्य ती स्त्री. अशी बायको. जयंत नावाचा पुत्र, बुटा हरपून येणारा नाही. काय सांगावं महाराज, पोरग लय सुंदर आहे, पण संध्याकाळी एकच बूट घरी आणतंय. तो कधी सप्त्याला रुपड्या द्यायला नाहीस न सुमळ्या, म्हणून तू हो पोरग चांगलं रान विकणारच आहे. कधी परमार्थिक कामात खर्च केला नाही, कधी गरीब पाहुणा आला तर त्याला तांभर पाणी दिलं नाहीस. हा, एखादा वारकरी दारातून गेला तर त्याला तांब्याभर पाणी दिलं नाही. नुसता टेकीतच राहिला तू, मोकार टेकन चौघीत लुगडं एक. आता वेळ येईल तुझ्यावर तशी ती येईल 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 येईल. जयंत नावाचा पुत्र आहे, जयंती नावाची कन्या आहे. जावाई मरायच्या वेळेला यमधर्माची कॉलर पकडणारी पोरगी इंद्राची होती जयंती. मालकाला नेतोस माझ्या, कॉलर पकडली, कॉलर जयंतीनं. अशी पोरगी काय बाप असेल त्याचा. पंढरपूरला आले. नारदान सांगितलं होतं पंढरपूरला गेला असता आधी चंद्रभागेचं स्नान कर. स्नान केलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, मंगळवेढ्याला गेले, चोखोबाराई विचारले, घरी नाहीत. कर्नाटकमध्ये गेलते. इंद्र तिथं गेला. आपण चोखोबा जिमी, मी आमरस शुद्ध करायचे. मला करता येतंय पण आज करीत नाही. वापस 222 दिवे ज्याच्या गाडीला आहेत का, लाख 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 लाख. एक दिवा असल्यावर मागं पुढं 7-8 गाड्या. तिथं उतरलं की 2 असे इकून इकून ते घोडे लावलेले, ते पिस्तूलच असते. असे काळ्या कपड्यातले 2 खपक्याची खपक्या पोरं, हा कोकण्या म्हशीच्या हाल्यावानी.
साधे असतील हे अशी दप्तरी घेत असतील कधी हा तिथं अशी चुरडून जाते कोणीकडे बी अशी खपक्याची खपक्या मोठ्या टरबुजावानी टप्पूची टप्पू अशी दार उघडायला आणतील एका दिव्याला एका 222 दिवे लख 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 करीत होते 222 काय वजन असेल त्याचं आणि झोपड्यात राहणारा माणूस काम कोणतं करीत होता सांगू तुमची मेलेली जनावर लांब गावाच्या बाहेर नेऊन टाकीत होते हे काम चोखोबारायकडं रस्ते झाडायचं काम चोखोबारायकडं असं काम करणारा वारकरी आणि 222 दिवे ज्याच्याकडे होते का त्याला म्हणला घरी जाय आज रिकामा नाही एकदा तेलंगणात आंध्रात पाहिलं तिथलं गाव सांगता येणार नाही कर्नाटकातलं गाव मला पाठ आहे पण तुम्ही शिकान काहीतरी तुम्ही जर अभ्यास केला तर आमचे लोक नीट कीर्तन करतील हे ध्यानात ठेवा आणि तुम्ही जर अभ्यास नाही केला ना मग आमच्या आशेत यालाच्या बेलाला शिमग्याच्या तेलाला हो मग कोणी बी आमचे सगळेच बेल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून मेले उलथी नाही व्हाचीस का तू पालथी तुम्ही हुशार व्हायला पाहिजे तुम्ही असे हुशार व्हा की चालू कीर्तनात गिरगावच्या बाळ्याला चिठ्ठी द्यावा धोतर त्याचं ओलं व्हावं घामानं आमचे लोक नीट ग्रंथ पाहून कीर्तन करतील मग पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन तुम्ही हुशार व्हायला पाहिजे तुम्ही तिथे इंद्र गेले वापस केलं नारदाला सांगितलं महाराज ते बोलत नाही अडचण असेल काही इंद्रा अडचण आहे तुमचे पण पिये येऊ देत नाहीत लोकायला मधात तुम्ही तरी एका चक्रात कुठे भेटतात नारद इंद्राला म्हणाले तर तुम्ही खालच्या याचं अंगावर घेऊ नका मी वरचं सांगायलो वरचं तुम्ही उगच असं अंगावर घेऊ नका इथले आपल्याला यायला बोलायचं काय म्हणजे आपली लायकी तरी काय पात्रता तरी काय तुम्ही तरी एका चक्रात कुठं आम्हाला बोलता आता जा वापस येणार नाही नारदाचे पाय धरले आणि तिसऱ्यांदा पंढरपूरला आले चंद्रभागेचं स्नान विटेवरच्या मालकाचं दर्शन आणि मंगळवेढ्यात चोखोबाऱ्या पाहिले तर त्यांच्या पत्नी सोयराबाई त्यांनी सांगितलं चंद्रभागेच्या तीरावर लिंबाचं झाड आहे तिथं भजन करायलेत इंद्र गेले आलात जी हो बसा 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 तर बसा म्हणल्यावर त्या लिंबाखाली बसायला नव्हतं काही आणि ह्यो 222 दिवे गाडीला म्हणले होते भोईला बसतोय पैशावाला माणूस खाली बसत असतो का तुम्हाला सांग का पैशावाले खाली बसत नसते कारण आपल्याला त्यांचा विरोध नाही धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी पैशावाली माणसं मृत्यू पावल्याच्या नंतर पैशावाल्याच्या अंत्यविधीला पैशावाले जात असतात आणि मसन वाट्यात पण भोईला बसत नसतात तुम्ही बघा टीव्हीवर मोठ्या लोकांच्या मात्या मशानभूमीत पण खुर्च्या असतात त्याला बसायला मशानभूमीत पण पैशाला किंमत आहे किंमत आहे जिच्या पायात तोडा तिला सतरंजी वढा जिच्या नाकात नथ तिची गावात पत चलतीचं नाव गाडी बस्तीचं नाव भंगार माणसं पळत्या घोड्याच्या मागं पळणारे आहेत देखाव्याला किंमत आहे ना देखाव्याला किंमत आहे देखाव्याला किंमत नसा चोखोबारा साधी व्यक्ती लिंबाखाली बसलेली आहे आमच्या सारख्या गिरगावकर बाळ्यासारखे अब्ज कोटी एका तराजूत टाका अब्ज कोटी एका तराजूत टाका आणि चोखोबाराच्या पायाची माती तराजूत टाका तरी आम्ही फलकट आहेत तरी आम्ही पाचुळा आहेत पाचुळा इतकी ताकद चोखोबारायची बसा म्हणल्यावर खाली नाही बसलो त्यांना आपला पितांबर भरण फांदीवर बसलो वान्यारावानीवरी चढून चोखोबाराय म्हणले बसा म्हणल्यावर नाही बसलं आपण कशाला ताण द्यायचं मोठी माणसं आहेत यायच्या पुढे लय मोठं कशाला बोलावं त्याचं भजन सुरू झालं इंद्र म्हणला 4-5 मिनिटं बसलो असं उघडून पाहिलं ताम्रतातून सुगंध येत होता सुगंध सुगंध दृष्टांत संपला राजे संपला संपला प्रसंग फार पुढचा आहे नारदाला विचारल्याच्या नंतर फार पुढचा प्रसंग आहे पण अलीकडे येऊन सांगतो
मुद्द्यावर या. दोन गोष्टी महती तुम्हाला माहीत भेटेल. याच्यात एक पंढरपुरातलं महत्त्व कळेल आणि संतांचा महिमा कळेल. इंद्राणी चोखोबाऱ्याला विचारलं, मी कर्नाटक प्रांतात तुम्हाला भेटायला आलो, तुम्ही आमरस शुद्ध केलं नाही. एक, मी आंध्र प्रदेश तेलंगणात भेटायला आलो, तुम्ही आमरस शुद्ध केलं नाही. दोन, इथं मंगळवेढ्यात चंद्रभागेच्या तीरावर कसं काय केलं. चोखोबारायच्या डोळ्यातून पाणी आलं. अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे, पण मी जर पंढरपुरात आणि चंद्रभागेत असलो तरच माझ्या हाताने अमृत शुद्ध होते. स्थान महात्मे ही पंढरपुरातली ताकद आहे. इतकं श्रेष्ठ पंढरपूर. दृष्टांत संपला. 222 दिवे ज्याच्या गाडीला आहेत, 124 यज्ञ केले. 23 चुकून बोललो, 24, 123 यज्ञ केले. 124वा यज्ञ करण्यासाठी जयंतीच्या लग्नाचा संकल्प सोडा. कारण 24वा यज्ञ करण्यासाठी पोरगी लागते. मुलीच्या लग्नात केलेलं 1 चमचाभर तूप जाळतेत ना सप्तपदीच्या वेळेस, त्याला सुद्धा यज्ञ म्हणतात. 16 संस्कारापैकी एक तो यज्ञ. राजा दशरथाला एका यज्ञाची पूर्तता करण्यासाठी शांता नावाची कन्या, मानस कन्या म्हणून घ्यावं लागलं, तिचं लग्न करावं लागलं, तेव्हा त्या यज्ञाची पूर्तता झाली. आणि मग एक विधी केला. विधी येत आपल्याकडं. आता हा आपला नाम सप्ताह चालू आहे. या सप्त्याची सांगता कशाने असती? काल्याच्या कीर्तनानं. आणि यज्ञाची सांगता विशिष्ट प्रकारे असती. ध्यानात आणा. किती महाराज फुकल्यावर सुधरता ना तुम्ही. कशाने असती यज्ञाची सांगता? एक जण म्हणला पूर्ण आहुतीनं. सुमळ्या ही तर येड्याला कळती. दुसरं एक कारण आहे. शोधा शोधा, कामाला लागलं पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय मोठा राजा असेल राजे. 124 यज्ञ केले. 23 नंतर 24वा संकल्प सोडा त्याचा. पावसाळ्यात वड्याला जितकं पाणी वाहतंय तितकं तूप यज्ञात टाकलं होतं, तरी अमृत शुद्ध नाही झालं. अमृत शुद्ध फक्त एका वारकऱ्याने केलं, एका संताने केलं, एका भक्ताने केलं. म्हणून निळोबार आहे पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. 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 काय त्यांचा महिमा वाणू वारंवार. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. काय त्यांचा महिमा वाणू वारंवार. हरी भक्ता थोरा भूमंडळी. हरी भक्ता थोरा भूमंडळी. त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. हरी भक्ता थोरा भूमंडळी. हरी भक्ता भूमंडळी. त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरी भक्ता थोरा भूमंडळी. हरी भक्ता थोरा भूमंडळी. हरी भक्ता थोरा भूमंडळी. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरी भक्ता थोरा भूमंडळी. हरी भक्ता थोरा भूमंडळी. हरी भक्ता थोरा भूमंडळी. ताकद आहे सज्जनांनो. आमचा एक पाहुणा विद्वान होता. वेळ किती झाला? 10:30. हा, अर्धा तास बाकी.
मला सकाळी उद्या सकाळी म्हणजे 4 वाजता हैदराबादला कार्यक्रम आहे नेते ड्रायव्हर सकाळी 6ला ट्रेन आहे ट्रेननं जाणार इथूनही होती तुमच्या इथून पण पुन्हा या पिशवी घ्यायची पळायचं त्रास देणार नाही तुम्हाला जास्त शास्त्र पुराण वेद पारंगत करतल असलेला एक विद्वान पाहुणा आहे तो पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं ना आपली व्यथा मांडली पंढरपूरला मुक्काम केला पंढरपुरातल्या मालकाने स्वप्नात साक्षात्कार दिला दादा माझ्याकडे जी मागणी केलीस ती मागणी तुझी ज्ञानोबाराय पूर्ण करतील माझ्या आळंदीतले मालक पूर्ण करतील ती मागणी आळंदीतले मालक पूर्ण करतील आणि पंढरपूरहून ती व्यक्ती अलंकापूरला आली ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं आपली व्यथा मांडली अलंकापुरात आळंदीत मुक्काम केला आणि ज्ञानोबारायने स्वप्नात दृष्टांत दिला माझ्याकडे जी अपेक्षा व्यक्त केली ते तुकोबाराय पूर्ण करतील काय आगाव काम झालं म्हणजे पंढरपूरला पायी गेलो तिथून घरी आलो ते बीड जिल्ह्यातला पाहुणा होता पुन्हा आळंदीला आलो आळंदीतून मला आता देहूला जायला सांगितलं मी अगोदरच देहूला गेलो असतो तर बरं झालं असतो मग देहूला आले तुकोबारायांनी पाहिल्याबरोबर काका आपण होय प्रणाम 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 त्या व्यक्तीने विचारलं तुकोबाराय तर मला प्रणाम करतेत असं कधी नसतं बरं काही गोष्टी कोणाकडून शिकल्या पाहिजे राजकारणी लोक ऐकून 5 गोष्टी शिकायच्या राजकारणी लोक ऐकून एक गोष्ट शिकायची स्टेजवर ते विरोधकाला शिव्या देतात कुठं स्टेजवर आणि धाब्यावर एकूण एकाचे बिल देतात इतक्या एकूण एकाला शिव्या देतात की जसं यायचं 10 पिढ्याचं वय रे एकूण एकाच्या लग्नाला जातात मातीला जातात सगळं जातात हे त्याच्याकडून शिकायचं आपले स्टेजवर वर्णन करतात आणि माघारी इचकितेत मला तर वाटते आमच्या लोकांना आधी आगून घ्यायला पाहिजे त्याचा राजकारणी लोकांकडे मनातून असू की नसू पण त्यांच्याकडे नम्रता असते काय चाललं बरं आहे का मग काय म्हणतो पाऊस तुमच्याकडे काय म्हणतात कांदे बरे आहेत का द्राक्षाचे हाल हवाल मोठा माणूस बोलला की माणूस गार होत असतो बरं नम्रता असते त्यांच्याकडे मगाशी तुम्ही विनोदावर घेतला असेल पण ते सर्व सामान्याला सुद्धा नमस्कार करतात म्हणून तो मोठ्या खुर्चीवर बसतात आपण चांगल्याची वरखंडे काढितो म्हणून आपला मेळ साधत नाही त्याच्यातल्या 2 गोष्टी 3 घरी गेल्यावर पहा मोठी माणसं नम्र असतात म्हणूनच ती मोठी असतात अजून एक कारण सांगतो ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यांनी कधीच मोठ्याची निंदा करायची नाही मोठ्यांचा आदर करणारी माणसं कधीच लहान नसतात संप्रदायातले प्रत्येक वारीला हजर राहणाऱ्या महाराज लोकांचं वर्णन करा पूजनीय भंडातात्या असतील पूजनीय घुले बाबा असतील अशी काही मी 27 वर्षापासून सोहळ्यात जातो अशी काही जुनाट लोक पाहिली जुनाट एकही वर्ष गैरहजर नाहीत एकही वर्ष गैरहजर नाही 70 75 वर्ष झाली त्यांना हे आधारयुत परमार्थातली लोक मोठ्या लोकांना कधी मोठं म्हणायचं माणूस लहान होत नसतो बऱ्यापैकी आहेत
काही काहींना मी ओळखतो, फक्त जवळ जाण्याचा योग नाही. आपण लांबून नमस्कार करायचा. त्याच्या अंगातलं वारं जरी आपल्या अंगावर आलं तरी आपला उद्धार. अशी लोक आहेत. सज्जन श्रोत्यांनो, राजो असे काही वारकरी आहेत. 2च दिवस आळंदीत मुक्काम महिन्यात आणि 2च दिवस पंढरपुरात मुक्काम. बाकी महिन्यातले पूर्ण 26 दिवस त्याचे वारीला चालण्यातच जातात. या लोकांवर परमार्थ आहे राजो, यांच्यावर परमार्थ आहे. पाकिटं गोळा करणाऱ्यावर परमार्थ नाही. आमच्यावर नाही परमार्थ, त्यांच्यावर परमार्थ आहे. मोठ्यांचा आदर करायचा, जीवन उजळत असतं. तुकोबारायांनी प्रणाम केला. दोघांना साक्षात्कार दृष्टांत स्वप्नात साक्षात्कार दिला. हे प्रत्यक्ष प्रणाम करतात. काय काम आहे? काही नाही, अमकी व्यथा घेऊन देवाकडे गेलो. देवानं स्वप्नात दृष्टांत सांगितला, ज्ञानोबारायाकडे पाठविलो आणि ज्ञानोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठविलो. ठीक आहे. तुकोबारायांनी तुळशीच्या मंजुळाचा हार केला. काय त्यांचा महिमा वारंवार. हार केला तुळशीच्या मंजुळाचा. एक कागद घेतला, त्याच्यावर 10-11 अभंग लिहिले. त्या कागदावर नारळ ठेवलं, असे अभंग लिहिले 10-11. तो कागदाची अशी घडी केली, त्याच्यावर नारळ ठेवला, ते खाली ठेवला कागद. तुळशीच्या मंजुळाचा हार त्या व्यक्तीच्या गळ्यात घातला. तो कागद आणि नारळ त्यांना देऊन टाकलं. जा, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. त्यांनी पहिली गोष्ट तुळशीचा हार काढला आणि तुकोबारायाच्या अंगावर फेकून दिला. मी केवढा मोठा माणूस आहे, मला वेद पाठ आहेत, मला शास्त्र पाठ आहेत, मला पुराण पाठ आहे, आणि काय तुळशीची पानं दिलीत. त्याला माहीतच नव्हतं तुळस किती पवित्र. माधव झाला बरोबरीचा, तुळशी पात्र पारडे ठेविता. माधव झाला बरोबरीचा. ही किंमत तुळशीची पण कळाली नाही ना. हे बा, माणसाला ज्ञानाचा अभिमान, धनाचा अभिमान, सत्तेचा अभिमान, बाहुबळाचा अभिमान, तारुण्याचा अभिमान. जंगली हाल्यावानीच करतात काय काय माणसं. जंगलातले हाले माहितीत का तुम्हाला? खातीत कमी, झाडं जास्त मोडीत. ऊसातले डुकर माहितीत का तुम्हाला? इतकाच ऊस खात, इतकाच, पण बंधा ऊस वाळून टाकीत. हे जरा जरा ज्या ह्याच्याकडे गठुडे आहेत का, कोणाकडे ज्ञानाचे, कोणाकडे पैशाचे, कोणाकडे सत्तेचे, ह्या अशा गचंड्यात देतात माणसाला. गचंड्यात तो ऊसातलं डुकर आहे सुमळ्या. फेकून द्यायला हारतो. नारळ तर आपटीलच. तुकोबारायाचा काळ म्हणजे 400 वर्षापूर्वीचा काळ. 400 वर्षापूर्वी नारळ केवढ्याला असेल? पटकन पटकन तोंडातून शब्द काढा. काय काय? शाबास. वा वा. चाराने म्हणायचे नाही आणि फुकट तर म्हणायचंच नाही. कवडी दमडी खडका, आडका लाल पै ढबल पैसा. हे जिनच्या पॅन्टीवाल्यांनी पाहिलेले पैसे नाहीत राजू. 400 वर्षापूर्वीच ना. याच्या अगोदर जे पैसे होते का, आळंदीतले मालक वर्णन करतात, ते कशाचे असतील पैसे? मुद्रा कशाच्या होत्या? चमड्याच्या. शोधत जा मागचं, शोधत जा, शोधत जा. मागची जागा जे इसरत नाहीत का, ते भिकारी होतच नाहीत. जे मागचं इसरतेत का, त्याची कव्हा बी नाव बुडालेलीच. मागचं इसरायचं नाही. नारळ तर म्हणले आणा, हातला दमडी खडका, लाल पै इतक्या पैशाचे. तुळशीचा हार, दारातल्या तुळशीची पानं. आणि काय लिहून दिलंय म्हणे? हे प्राकृत. मी संस्कृत पंडित आहे, मी आचार्य आहे, मी शास्त्री आहे, मी वेदांतिक आहे, आणि प्राकृत अभंग.
त्याला माहीतच नव्हतं अभंगाची ताकद किती मोठी आहे. या 18 संतांचं काव्य म्हणजे ते अक्षरे नवती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानेश्वरी ते अक्षर म्हणजे ब्रह्म साम्राज्य दीपिका. तुकोबारायच्या गाथ्यातले अभंग हजारो ब्रह्मदेव तराजूत टाकायचे आणि एक अक्षर गाथ्यातलं टाकायचं ब्रह्मदेव पाचुळा. इतकी अभंगात ताकद. पण माहित नाही ना, ते मायासारखं रगीला असन त्याने ते अभंग टाकून द्याला. ज्ञानोबारायकडे दर्शन घेतलं आणि मुक्काम केला. स्वप्नात दृष्टांत झाला, पुन्हा या प्रांतात थांबू नकोस. तुझ्यासारखा पापी तुकोबारायच्या प्रसादाचा अपमान करणारा या प्रांतात राहायच्या लायकीचा नाही. ज्ञानोबारायचा दृष्टांत. गेलं घरी ते पाहुणा. कोंडोजी नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे कोंडोजी. ब्राह्मण आहे. ब्राह्मण आहे. कुठल्या शाखेचा सांगता येणार नाही, गोत्र कुठला असेल तेही सांगता येणार नाही, कारण तितकं माहिती मिळाली नाही. काय होते, चांगल्यांची पुस्तकं दुर्मिळ असतात, भांगाऱ्यांची पुस्तकं टरकानं पडलेत. टरकानं पडलेत भांगाऱ्याची पुस्तकं. ओरिजिनल पुस्तकं सापडत नाहीत, चांगली पुस्तकं सापडत नाहीत. आणि सापडले तर आपल्याला वेळ नाही वाचायला. म्हणजे आपलं नशीब किती मोठं आहे बघा ना. आपल्याला वेळ नाही, वेळ नाही. पहाट लोक जे सकाळी पाणी नेत नाही त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सकाळीच देतो. गुच्छ द्यायला, चित्रातलाच केक कापल्याला, हो लगेच हार घातल्याला. बायको कदर कदर त्याच्या बायकोने रितुडी टाकली त्याच्या, आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आणि मोबाईल इचकायला आपल्याला टाइम आहे. आपल्या संतांचे चरित्र पाहायला आपल्याला टाइम नाही. म्हणून निसर्ग गलखंड्या द्यायला आपल्याला. म्हणून निसर्गाचा स्वभाव लहरी झालाय. आपल्या चुका आहेत. ज्याची पिंडात बदलत असतं का त्याची बदल ब्रह्मांडात होत असते. जे पिंडात बदलतंय ते ब्रह्मांडात बदलत असते. देवावर नाही रुसायचं. आपल्याला पुसावं ना, आपण किती नीट वागायला होतं, आपल्याला पुसायचं. गेलं वापस ते. कोंडोजी नावाचा ब्राह्मण आहे, साधा आहे, गरीब आहे, मजूर आहे. आणि सहज फिरत फिरत देहूला आला आणि 4-2 लोक तुकोबारायचं दर्शन घेत होते. एक जणाला विचारलं, हे कोण महाराज आहेत? कोंडोजी म्हणतात, हे कोण महाराज आहेत? काय त्यांचा महिमा? वारंवार. उदाहरण क्रमांक 2, तुम्ही दिलेल्या ठरलेल्या वेळेत जितके सांगता येतील तितके सांगतो, माप भरून देतो. शेराचं बूड खालून हाणून देत नाही. हो, आमच्याकडे एक पाहुणा होता आमचा, त्याच्याकडे 2 शेरं होते. त्याला जर कोणाकून जेवारी घ्यायची तर मधात दगड हाणीत होतं, आणि त्याला गड्याची द्यायची की खालून दगड हाणीत होतं. म्हणजे 16 पायल्याची 11 पायल्या भरत होती, आणि त्यानं त्याच्या शेरानं घेतली की 16 पायल्याची 19 पायल्या भरत. हो, ते शिमग्याच्या दिवशीच मेलं. हो, त्याच्या मातीला सारे दारू पेलेलेच होते. त्या दिवशी चांगला बाहेर निघतच नाही कोणी. शिमग्याची आसनी राम न म्हणे कोणी. हे उताडात बाहेर पडतून शिमग्याच्या दिवशी. आता नवीन एक शिमगा तयार झाला आपल्या महाराष्ट्रात 31 डिसेंबर. हे एक कोणी घुशीला काय माहित. त्याचं तोंड तर निबर बुटानं हाणायला पाहिजे होतं ज्याने हे सुरू केलंय त्याला. विठाला विठाला विठाला. साधा माणूस दुसऱ्याचं ऐकलं. जगताप काका तुकोबाराय लोटांगण घातलं. लोटांगण घातलं तुकोबारायच्या पायावर. फाटकं शर्ट होतं अंगात, गळ्यात तुळशीची माळ होती, आणि फाटक्या शर्टामुळं जानव्याचा दोरा चमकला. काका बसा. तुकोबारायच्या बऱ्यापैकी बलाढ्य लोक पाया पडले होते. पाया पडले, उठून गेले. पण तुकोबाराय फाटकं पुटकं शर्ट असलेल्या ब्राह्मणाला गळ्यात तुळशीची माळ आणि जानवं गळ्यात असल्यामुळं तुकोबाराय बसा म्हटले. आणि काल ज्याचा सत्कार केलता का तो सत्कार याला देऊन टाकला.
काय त्यांचा महिमा वारंवार सांगतोय. ती तुळशीच्या मंजुळाची माळ गळ्यात घातली, ती 11 भंगाची कागद तो प्रत आणि त्याच्यावर नारळ ठेवलं. जा, देव तुमचं कल्याण करील. तो कोंडोजी नावाचा ब्राह्मण तुकोबरायला म्हणतो, मला वाचता येत नाही, काय करायचे हे अभंग, मला वाचता येत नाहीत. तुकोबरायानं सांगितलं, दिलेला प्रसाद ग्रहण करा. हार सुकलेला होता, तो हार गळ्यातला मांडीवर ठेवला. 10-5 पानं त्याच्यातले काढले आणि तुकोबरायाच्या समक्ष पानं खाल्ली. ब्रह्म